शेवटी मंगलाष्टक पूर्ण होतं महाराज. मंगलाष्टक पूर्ण होतं आणि ती मुलगी त्या नवरदेवा माझे निघती. बघा पंक्ती मागून पंक्ती निघतात, पंक्ती मागून पंक्ती उठल्या जातात. सुद्धा कोणाच्या तरी लग्नामध्ये पंक्ती जेवायला गेली असतील, त्या जेवणाला नाव ठेवू नका. कारण त्या जेवणासाठी त्या बापाने किती कष्ट केलेले असतात, आयुष्य झिजवलेलं असतं महाराज. आणि ते जेवण त्यांनी त्या मुलीच्या लग्नासाठी तयार केलेलं असतं. त्या जेवणाला नाव ठेवू नका. शेवटी जेवण होते पूर्ण. नवरदेव मुलगा म्हटला तर त्या सदनाला गाडीकडे चालत असतो. त्याच्या मागून ती नवरी बाई सुद्धा चालत असते. ती मागे म्हणून बघते ते आपल्या बापाला, आपल्या आईला, आपल्या आई बापाला मागे मध्ये असते महाराज. म्हणून ते आई बाप म्हणतात त्या मुलीकडे बघताना विचार करतात की आपली मुलगी आता आपली राहिली नाही. आता मुलगी म्हणतात आपली पालखी झाली, आजपासून आपला अधिकार संपला या मुलीवरचा. आता म्हणतात तिच्या सासरच्या लोकांचा अधिकार तिच्यावर आहे. म्हणून ते दोघे नवरा बायको एका कोपऱ्यात बसून विचार करतात की आपल्या किती जीव लावला आपल्या मुलीला. आज म्हणतात ते शेवटी ती पालखी झाली. म्हणून ते दोघे जण बसून विचार करून काय म्हणतात मला आगरतन सारखी आगरतन सारखी आग चिमणी माझी Yeah.